लक्ष द्या इकडं. आज आपण सीईटीचा सिलेबस सुरू केलाय. त्याच्यातला पहिला चॅप्टर म्हणून आपण काय केलं, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह घेतलाय. राईट. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह तुम्हाला समजण्यासारखं आहे, दुसरं काहीच नाही. बाकी चॅप्टर्स आहेत, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह कसं आहे बेसिक आहे आणि तुम्हाला झालेलं आहे थेरीमध्ये, त्यामुळं लवकर समजते. त्याच्यासाठी आपण काय केलं, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह अगोदर घेऊ, नंतर बाकी घेऊया. सुरुवातीला बघा, तुम्हाला बेसिक मध्ये बघायला गेलं तर हॅलोजन डेरिव्हेटिव्हच्या सुरुवातीला आपल्याला डेफिनेशन माहित असली पाहिजे. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ओके. कोणी सांगू शकेल हॅलोजन डेरिव्हेटिव्ह? हॅलोजन्स काय आहेत, हॅलोजन्स कसे ओळखाल ह्याचा अगोदर बघितलं. तर समजा हॅलोजन कोणाला म्हणायचं? बरं एक्झाम्पल सांगा. हॅलोजन्स आपण कोणाला म्हणतो? कोणते एखादी एक्झाम्पल सांगा. क्लोरीन ओके, फ्लोरीन ओके, ब्रोमीन, आयोडीन. व्हेरी गुड व्हेरी गुड. आता बघा, त्या जर कंपाऊंड आपण अल्केन माहिती आहे सगळ्यांना, अल्किन माहिती आहे, अल्काइन माहिती आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. ओके. अल्किनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला, अल्केनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला माहिती आहे. मग त्या मॉलिक्युलर फॉर्म्युल्यापैकी जर आपण एखादी हायड्रोजन रिप्लेस केला, राईट, तर इकडे बघा, तुम्ही एखादी कंपाऊंड सांगा. इथेन मॉलिक्युल घ्या, इथेन. राईट. इथेन घेतलो आपण CH3 राईट. या CH3 चा जो मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे, चल मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे, त्या मॉलिक्युलर फॉर्म्युल्यापैकी आता मॉलिक्युलर फॉर्म्युला सांगा. C2H6. आता C2H6 हा इथेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. या मॉलिक्युलर फॉर्म्युल्यापैकी एक हायड्रोजन आपण एखादी हॅलोजन ऍटम पैकी कोणता ऍटम घ्या, त्या हायड्रोजन ऍटमच्या जागी त्या हॅलोजन ऍटमला अटॅच केलं, समजा रिप्लेस केलं हायड्रोजन ऍटम त्या हॅलोजन ऍटम. ओके. आता मला सांगा, एक C2H5Cl हा काय आहे? या अल्केनचा एक डेरिव्हेटिव्ह आहे. कोण ऍड झाल्यानंतर? हॅलोजन ऍड झाल्यानंतर. म्हणून याचं नाव काय दिलेलं? हॅलोजन डेरिव्हेटिव्ह असं देईल. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. कोणते हॅलोजन डेरिव्हेटिव्ह? अल्केनचे. ते चॅप्टरचं नावच वेगळं असायला पाहिजे होतं. अल्केनचे डेरिव्हेटिव्ह म्हणून सांगायला पाहिजे होतं, परंतु हे डायरेक्ट हॅलोजनवर दिलंय, त्याला नावच दिलं हॅलोजनवर. प्रिपरेशन कोणाला दिलं, काय प्रायोरिटी कोणाला दिलेली आहे? हॅलोजनला दिलेली आहे. का तर हे जे रूल दाखवतात अदर कंपाऊंड्स दाखवत नाही. अलग लक्षात? अदर कंपाऊंड. आता हे अशा प्रकारचं यांचं जे कॉम्बिनेशन आहे, ऍडिशन आहे, इलिमिनेशन आहे, सगळ्या प्रकारचं जे सिंपल इलिमिनेशन, सिंपल ऍडिशन रिएक्शन असते यांच्यात. अलग लक्षात? सबस्टिट्यूशन रिएक्शन म्हणतो आपण त्याला. ओके. आता ते पुढे बघणारच आहोत आपण. मला सांगा आता एखादं एक्झाम्पल सांगा, दुसरं एखादी एक्झाम्पल जे हॅलोजन वेगळा असेल तुमचा. नेक्स्ट C3H7 ओके. बरं, मॉलिक्युलर फॉर्म्युला सांगा. C3H8. आता 8 पैकी इतर एखादी हॅलोजन सांगा कंपाऊंड. क्लोरीन नाही, क्लोरीनच्या व्यतिरिक्त ब्रोमीन. ओके ठीक आहे. याचा काही फरक दिसायला तुम्हाला? हा अल्केन आहे. कोणता अल्केन आहे? प्रोपेन आहे. या प्रोपेन मधला एक हायड्रोजन काय केला आपण? रिप्लेस केला. कोणत्या कंपाऊंडने? या हॅलोजन कंपाऊंडने. हॅलोजन ऍटमला आपण हायड्रोजन ऍटम रिप्लेस केला. जस्ट रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ऍटम बाय द एनी हॅलोजन ऍटम आर कॉल्ड एज हॅलोजन डेरिव्हेटिव्हज. आलं लक्षात? मी काय म्हणलो? सिंपल डेफिनेशन. एनी अल्केन्स having sufficient hydrogen atom, and these hydrogen atoms are replaced by one of the hydrogen atom are replaced by any halogen atom are called as halogen derivative. चल लवकर चल. समजलं का काय म्हणायचं मला? हा जो तुमचा अल्केन आहे, या अल्केन मधला जो हायड्रोजन ॲटम आहे, एखाद्या हॅलोजन ॲटमने रिप्लेस करणे म्हणजे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह होय. आलं लक्षात? बेसिक कळालं तुम्हाला? हॅलोजन डेरिव्हेटिव्ह डेफिनेशन समजली? काय अडचण आहे? पुढे जाऊया. पुढे बघा काय म्हणते. आता कंपाऊंड दिलेले आहे त्यांचे. आता अल्केन दिलेले आपल्याला इथं दिले बघा. हॅलो अल्केन, हॅलो अल्कीन, हॅलो अल्काइन. हे आता अल्केनचा डेरिव्हेटिव्ह एक्स डिनोट काय करतो आपण? हॅलोजनला एक्स ने डिनोट करतो. ओके. हॅलोजनला अल्केनचा डेरिव्हेटिव्ह, अल्कीनचा डेरिव्हेटिव्ह, अल्काइनचा डेरिव्हेटिव्ह सायक्लिक कंपाऊंड मध्ये. आता आलं लक्षात? सायक्लिक कंपाऊंड मध्ये हा हॅलो अरिन आहे, अरोमॅटिक कंपाऊंड मध्ये.
आता ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ हॅलोजन आयटम्स हॅलोजन डेरिव्हेटिव्हज आर क्लासिफाईड ॲज मोनो, डाय, ट्राय, पॉली हॅलोजन कंपाऊंड्स. आता म्हणजे तुम्ही किती हॅलोजन आयटम अटॅच करायला त्या कंपाऊंडला त्याच्यानुसार तुमचे क्लासिफिकेशन पडले आहेत. मोनो म्हणजे सिंगल आयटम अटॅच असेल तर, डाय म्हणजे 2 असतील तर, ट्राय म्हणजे 3 असतील तर, हा, अँड पॉली म्हणजे एकापेक्षा जास्त, 2पेक्षा जास्त, 3पेक्षा जास्त. ओके, हे समजलं. ट्राय और पॉली हॅलोजन कंपाऊंड्स. आता इथं एक कंपाऊंड दिला मोनो हॅलोजन कंपाऊंड्स. आता इथं तुमचा चलो हॅलोजन कंपाऊंड. आता इथं आपण घेतलेलंच उदाहरण आहे. हा, इथं क्लोरीन ठेवलं समजा. काय झालं याचं नाव आपण एखादी एक्झाम्पल. इथं आपण इथेन मॉलिक्यूल घेतलं. इथेन मॉलिक्यूल मध्ये एखादी हॅलोजन आयटम ऍड केलं आपण. याचं नाव काय झालं तुमचं? हॅलो अल्केन. जनरल नेम हॅलो अल्केन जे इथं दिले आपल्याला. राईट, ऍज इट इज इथं ठेवायचं. नेक्स्ट हॅलो अरिन. अरोमॅटिक रिंगला अटॅच आहे म्हणून अरिन. ओके, अरिन म्हणतो आपण जनरल. नेक्स्ट आता इथं हे झाले मोनो, एकच हॅलोजन आयटम अटॅच आहे म्हणून मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. ओके, आता 2 हॅलोजन आयटम अटॅच आहे दिसायला का, म्हणून याचं नाव काय असेल? डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. कोणताही कंपाऊंड असू दे तुमचा. आलं लक्षात? आता इथं पोझिशन सुद्धा चेंजेस आहेत का? पोझिशन चेंजेस. पहिल्या अटॅम्पला दोन्ही हॅलोजन आयटम आहेत आणि इथं सेपरेट प्रत्येक अटॅम्पला हॅलोजन आयटम अटॅच आहे. त्याच्यानुसार त्याचं नाव काय असेल? मग आता जर आपण आययुपीएसी नेमवर भर द्यायचं, बाकी कॉमन नेमला लक्ष द्यायचं नाही. कॉमन नेम लक्षात ठेवा, परंतु आययुपीएसी सगळ्यांना आलं पाहिजे. आययुपीएसी नेम प्रत्येक कंपाऊंडचं, कोणताही कंपाऊंड असो आपल्या समोर. तुम्हाला अल्केनची फॅमिली माहिती आहे सगळ्यांना? अल्केनची सगळ्यांना माहिती आहे ना? मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन सगळ्यांना डेकेन पर्यंत 20 पर्यंत माहिती आहे का? 20 पर्यंत. 20 आयसोकेन सगळ्यांना माहित असलं पाहिजे. मी कोणाला विचारू शकतो कुठे कधी बी. आता हे थिअरीचा क्लास नाही. आता आलं लक्षात? कधीही सांगता आलं पाहिजे कोणत्याही कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि त्याचं नाव अल्केन फॅमिली मधला. मग त्याच्यानुसार आपल्याला इकडे नाव देता येते. ते जर नाव माहित असेल, पॅरेंट नेम सगळ्यांना माहित असतील, तर बाकी तुम्हाला सबस्टिट्यूशन करता येते, त्याचं सबस्टिट्यूशनल नेम देता येते. आलं लक्षात? चला मला सांगा इथं 1,1 डाय हॅलो अल्केन. ओके, जे हॅलोजन आयटम आहे ते इथं काय असेल तुमचं नाव? 1,2, डाय हॅलो अल्केन. हे नाव करता आलं पाहिजे सगळ्यांना आणि हे नाव सगळ्यांना आलं. मला सांगा आता इथं मी हेच कंपाऊंड मी इकडे देतो. ओके, मला सांग हा, आलं लक्षात? व्हॅलन्सी कंप्लीट करायची कधी? कार्बनची आहे. कार्बनची व्हॅलन्सी कंप्लीट सांगा. पॅरेंट कंपाऊंड सांगा. याच्यातलं नाव पॅरेंट कंपाऊंड कोणता आहे? किती कार्बनचा आहे? कार्बन बघायचं फक्त. कार्बन किती आहे? 3 आहे. 3 कार्बन म्हणजे पॅरेंट कंपाऊंड कोणता झाला तुमचा? प्रोपेन झाला. प्रोपेन सोडून द्या. बाकी हॅलोजन आयटम कोणते अटॅच आहेत बघायचं. क्लोरीन आहे. कुठं? कोणत्या? फर्स्ट कार्बन आणि सेकंड कार्बन. राईट, सांगा मग मला नाव सांगा. 1,2 डायफ्लोरो प्रोपेन. आलं लक्षात? प्रोपेन समजलं? काय नाव, काय अडचण आहे नाव द्यायला? कोणत्याही कंपाऊंडचं अशाच पद्धतीने नाव द्यायचं. नॉमेनक्लेचर हेच अशाच पद्धतीने डिराईव्ह करायचं. आता मी जर हेच क्लोरीन इथं ठेवलं असतं तर सांगा काय झालं असतं? डायफ्लोरो राईट प्रोपेन. आलं लक्षात? म्हणजे हे काय झालं तुमचे डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह कंपाऊंड असेल. हा, डाय 2, 3 असतील तर ट्राय म्हणलं असतं. तशा पद्धतीचं नाव तिथं आलं असतं. 1,1,1 ट्राय फ्लोरो प्रोपेन. ओके, समजलं? काय अडचण आहे नाव द्यायला? प्रत्येक कंपाऊंडचं नाव. आता इथं मी सिंपल दिलाय आणि बाकी अल्किन आहे, अल्काईन आहे आणि अरोमॅटिक कंपाऊंड सुद्धा आहेत. ह्याच पद्धतीने नाव द्यायचं. सेपरेट अगोदर पॅरेंट कंपाऊंड कोणता आहे बघायचं. त्या कंपाऊंड मध्ये आता तुम्हाला अशा पद्धतीने सिंपल देत नाही, थोडं कॉम्प्लिकेटेड देतात. कसं देतात कॉम्प्लिकेटेड बघा इकडं.
असा एक कंपाऊंड आला होता आपल्याला आता, राईट. सांगा बरोबर. थोडं स्ट्रक्चर कडे लक्ष द्यायचं. स्ट्रक्चर कशा पद्धतीनं डिराईव्ह केलेलं आहे बघायचं. ओके, सांगा बरं. अगोदर स्ट्रक्चर काढून घ्यायचं. काय करायचं असं समज नाही केलं. समजा आपल्याला 2 मिनिटाचा वेळ असते, 1 मिनिटाचा वेळ असते, त्या 1 मिनिटामध्ये स्ट्रक्चर डिराईव्ह करायचं. फर्स्ट हा शब्द आणि स्ट्रक्चरली कंपाऊंड कसं आहे बघायचं. सी म्हणजे टर्शरी स्ट्रक्चर येते इथं. आलं का लक्षात? हे CS3 CS3 इथं कंपाऊंड, इथं कार्बन कोणता आहे हे लक्षात ठेवा. आलं लक्षात? हा. नेक्स्ट आता सांगा ना. आता येते ना सगळ्याला सांगायला. सांगा. लॉंगेस्ट चेन अगोदर सिलेक्ट करायचे. पहिला रूल माहिती आहे सगळ्यांना. हा, आयपीसीचा पहिला रूल सगळ्यात अगोदर काय करायचं, लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करायचे. सिलेक्ट केलो आपण. चला नेक्स्ट. हा चला सांगा. पहिलं सांगा ना. अगोदर नाव कोणाला, नंबर कोणाला देऊ. चला कोणत्या कार्बनला देऊ. नंबरिंग द्यायचं सुद्धा चुकायचं नाही. कोणत्या साईडने हॅलोजन कोणत्या साईडने लवकर येईल आपल्याला, राईट साईडने. राईट. 1 2 3 4. ओके. अगोदर फंक्शनल ग्रुप लक्षात ठेवा. हॅलोजन सुद्धा फंक्शनल ग्रुप आहे. त्या चार्ट मध्ये बघायचं. तुम्ही चार्ट दिलेला आहे तुम्हाला. नेक्स्ट. हा 2 ब्रोमो. ओके. हा 3 डाय. आलं. हे अशा पद्धतीचं कॉम्प्लिकेटेड येतं. म्हणजे तुम्हाला मला सांगा इथं किती जणांना समजलं होतं रे पहिल्या स्ट्रक्चर मध्ये, किती जणांना समजलं. खरं खरं सांगायचं की हे अशा पद्धतीचं स्ट्रक्चर आहे. हा इकडं काहीच नव्हतं का. हे 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 स्ट्रक्चर कोणाला समजलं होतं अशा पद्धतीचं. 100%. आता कालचाच एक्झाम्पल आलं होतं. फक्त इथं मी BH ऐवजी काय ठेवलं होतं, OH ठेवलं होतं. बाकी काहीच नव्हतं चेंजेस. अलग लक्षात. बऱ्याच लोकांनी चुकले. काय अडचण नाही. मी बघलो पेपर चेक केलो सगळ्यांचे. अलग लक्षात. बऱ्याच लोकांचं चुकले. हे स्ट्रक्चर सुद्धा बऱ्याच लोकांचं चुकले म्हणून काढता आलं नाही सर. हा MCQ मध्ये होता. अलग लक्षात. चला नेक्स्ट. हा बोला काय अडचण. ते तिकडं अल्कोहोल मध्ये त्याला जवळ जिकडून येईल नंबर आपला तिकडूनच. फंक्शनल ग्रुपला ऍट लिस्ट पॉसिबल नंबर आला पाहिजे. लोवेस्ट पॉसिबल नंबर आला पाहिजे. सगळ्यात पहिला लक्षात ठेवायचं. आणि कंटिन्युअस चेन कोणती आहे बघायचं. ब्रँचिंग कुठं आहे, कोणत्या नंबरला आहे हे लक्षात ठेवायचं. तरच IUPAC नेम देता येते. रूल सगळ्यांना लिहून दिलेले आहेत थेरी मध्ये. आता बार बार तेच रूल मी रिपिटेशन करणं कामाचं नाही. आलं लक्षात. नेक्स्ट. आता एखादी कंपाऊंड घ्या दुसरा. आता पुढे काय म्हणते बघा. हे सगळ्यांना समजलं, काय अडचण आहे. नाव देता येते. क्लासिफिकेशन ऑफ मोनो आणि डाय हे समजलं. मोनो आणि डाय कोणाला म्हणायचं आलं लक्षात. आता अलिफॅटिक, अल्किल हॅलाइड और हॅलो अल्केन्स हे सगळ्यांना येते. काय म्हणते हॅलो अल्केन्स बघा. इन अल्किल हॅलाइड्स और हॅलो अल्केन्स द हॅलोजन एटम इज बॉन्डेड टू sp3. sp3 हायब्रिडायझेशन सगळ्यांना येते. sp3 हायब्रिडायझेशन कोणाचं असते रे, सिंगल बॉन्डेड कार्बन ॲटमचं असते. सिंगल बॉन्डेड कार्बन ॲटमचं हायब्रिडायझेशन sp3 असते. डबल बॉन्डेड कार्बन ॲटमचं हायब्रिडायझेशन sp2 असते. ट्रिपल बॉन्डेड कार्बन ॲटमचं हायब्रिडायझेशन sp असते. ओके सगळ्यांना माहिती आहे. हा नाहीतर उलट सांगसाल. सिंगल बॉन्ड म्हणजे sp, डबल बॉन्ड म्हणजे sp2, ट्रिपल बॉन्ड म्हणजे sp3 असलं जर कोणी म्हणलं मग त्याची खैर नाही. आलं लक्षात. समजलं का. हा sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन एटम विच इज अ पार्ट ऑफ सॅच्युरेटेड स्केलेटन. कार्बन स्केलेटन सॅच्युरेटेड ओपन चेन. आलं लक्षात. सिंगल बॉन्डेड. सॅच्युरेटेड म्हणजे काय, सिंगल बॉन्डेड. अल्किल हॅलाइड्स मे बी प्रायमरी, सेकंडरी और टर्शरी. आता मी टर्शरी स्ट्रक्चर काढलं होतं. आता तिथं जर हॅलोजन ॲटम डायरेक्ट अटॅच केला असता कार्बनच्या CS2 ऐवजी तर तिथं तुम्हाला देता आलं असतं, नाव सांगता आलं असतं, काहीच अडचण नसते.
2 कार्बनला पकडला असता आपण, त्याला 1 नंबर दिला असता आणि बाकी डिराइव्ह केला असता. कार्बन स्केलेटन कसं आहे हे बघायचं होतं. कार्बन स्केलेटन ज्या कार्बन ॲटमला तो हॅलोजन ॲटम अटॅच आहे त्या कार्बनचं स्केलेटन कसं आहे, टर्शरी आहे, प्रायमरी आहे, सेकंडरी आहे, कोणत्या प्रकारचं आहे. टर्शरी, प्रायमरी, सेकंडरी सगळं नाही ते. एका कार्बन ॲटमवर जर दुसरा कार्बन ॲटम अटॅच असेल तर प्रायमरी, 2 कार्बन ॲटम अटॅच असतील तर सेकंडरी, 3 कार्बन ॲटम अटॅच असतील तर टर्शरी. हे सगळ्यांना क्लासिफिकेशन माहिती आहे. हा, प्रायमरी और सेकंडरी, टर्शरी डिपेंडिंग ऑन द सबस्टिट्यूशन स्टेट ऑफ द कार्बन टू विच हॅलोजन इज अटॅच. म्हणजे हॅलोजन ॲटम त्या कार्बन ॲटम कोणत्या कार्बन ॲटमला अटॅच आहे, प्रायमरीच्या, सेकंडरीच्या आहे, टर्शरीच्या आहे, याच्यावर आपल्याला काय करता येते, नाव डिराइव्ह करता येते. ओके, त्याचं नाव रेफर करायचं. बाकी तुम्हाला जर समज नाही गेलं तर ओके. त्याच्यामध्ये तुम्हाला आहे बी. आता नेक्स्ट इथं दिलेलं आहे कंपाऊंड हे बघा. प्रायमरी म्हणजे हॅलोजन ॲटम फर्स्ट कार्बन ॲटम अटॅच आहे, त्याला एकच कार्बन अटॅच आहे का, हे लक्षात द्या. फक्त तुम्ही सिंपल मध्ये लक्षात ठेवा, ज्या कार्बन ॲटमवर तुमचा हॅलोजन कंपाऊंड प्रेझेंट आहे, हॅलोजन ॲटम प्रेझेंट आहे, त्या कार्बनवर किती कार्बन आहे, एकच आहे. 2 कार्बन आहेत का बघायचं, 2 कार्बन असतील तर सेकंडरी दिलेलं आहे. सिम्प्लिफिकेशन सुपर दिलेलं आहे, कोणाला अडचण येऊ शकत नाही. जर समजलं नाही तर डबल विचारा, परंतु उगा विनाकारण वेळ वाया घालू नका तुमचा, विनाकारण पैसे घरचे वाया घालू नका. सीईटी करून आलं लक्षात. सीईटी फक्त बेसिक लक्षात ठेवा, बाकी ऑटोमॅटिक समजते तुम्हाला. बेसिक सगळ्यात अगोदर लक्षात आलं पाहिजे, काय म्हणते ते कंपाऊंड, काय म्हणते तो क्वेश्चन, काय म्हणतो हे सगळ्यात लक्षात आलं पाहिजे. कोणताही फिरून कंपाऊंड कसाही क्वेश्चन विचारला जाते, फक्त हेच पॉईंट असते. लक्षात, पॉईंट एकच असते, फक्त फिरून विचारला जाते. त्यामुळे सगळ्यात अगोदर ते लक्षात ठेवायचे की बेसिक काय म्हणते त्याचं. बघा, सेकंडरी आहे, टर्शरी आहे का. टर्शरी कशा पद्धतीचा आहे बघा. कार्बन ॲटम, ज्या तुमचा जो कार्बन ॲटम आहे त्या कार्बन ॲटमवर एक हॅलोजन ॲटम आहे. एका हॅलोजन ॲटमला बाकी जे कार्बन ॲटम आहे, बाकीचे स्केलेटन जे आहे किती टाइपचं आहे, 3 टाइपचं आहे. टर्शरी मध्ये प्रेझेंट आहे, म्हणजे ज्या कार्बन ॲटमवर तुमचा हॅलोजन कंपाऊंड ॲटम अटॅच आहे त्या कार्बनला दुसरे 3 कार्बन अटॅच आहेत का, व्हॅलेन्सी कंप्लीट करण्यासाठी 3 कार्बन ॲटम अटॅच आहेत. म्हणजे तो क्लास कोणता झाला तुमचा, टर्शरी झाला. आलं लक्षात. बाकी हा, आता अलील हॅलाइड्स मध्ये काय म्हणते बघा. अलील हॅलाइड मध्ये काय म्हणलंय, अलील हॅलाइड्स हॅलोजन atom is bonded to sp3 hybridized carbon atom which is, आता पुढं तो कार्बन ॲटम नेक्स्ट टू कार्बन डबल बॉन्ड. म्हणजे तुमचा जो कंपाऊंड आहे, इकडे बघा हा एक कंपाऊंड आहे समजा CH3 CH डबल बॉन्ड CH2. आता इकडे काय, इथं कंपाऊंड कोणता दिला, सेकंडरीला दिलाय ना, प्रायमरीला. असं आहे, याला काय म्हणायचं, अलिलिक हॅलाइड. अलिल हॅलाइड हे बघा, ज्या कार्बन ॲटमला तुमचा हॅलोजन ॲटम अटॅच आहे तो कार्बन, सॉरी एक मिनिट, आपलं अलिलिक हॅलाइड. ओके, बरोबर. हां, व्हॅलेन्सी कंप्लीट नाही का, डबल बॉन्डेड CH2 इथे CH2. ओके, आता ज्या कार्बन ॲटमला तुमचा हॅलोजन ॲटम अटॅच आहे तो कार्बन कोणत्या कार्बनला अटॅच आहे रे, sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम. हा तुमचा sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम असं सांगते. डबल बॉन्डेड कार्बन ॲटम म्हणजे काय, sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटमला तुमचा कार्बन ॲटम अटॅच आहे कोणता, जो की तुमच्या हॅलोजन ॲटम त्या कार्बनवर प्रेझेंट आहे. आलं लक्षात. म्हणजे हे हॅलोजन कोणते झाले, तुमचा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह अलिलिक कंपाऊंड मधला, अलिलिक्स टाइपचा. आलं लक्षात. अलिलिक म्हणजे एखादी डबल बॉन्ड प्रेझेंट असणे, अलिलिक कंपाऊंड. नेक्स्ट क्लासिफिकेशन काय म्हणते बघा, बेन्झिलिक हॅलाइड. आता बेन्झिलिक हॅलाइड मध्ये सुद्धा अशाच पद्धतीचा आहे. तुमचा हॅलोजन ॲटम sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटमला अटॅच आहे,
तो कार्बन ऍटम ज्या कार्बनवर तुमचा हॅलोजन प्रेझेंट आहे तो कोणाला अटॅच आहे? डायरेक्टली रिंगला अटॅच आहे. कोणत्या? अरोमॅटिक रिंगला अटॅच आहे. राईट, आलं लक्षात? म्हणजे एक प्रकारचा sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन अटॅच आहे. बघा इथं काय म्हणते, बेंझिनिक हॅलाइड sp3 हायब्रिडाइज्ड ॲटम विच इज फर्दर बॉन्डेड टू अरोमॅटिक रिंग. अरोमॅटिक रिंग मध्ये तुमचे सगळेच्या सगळे कार्बन ॲटम sp2 हायब्रिडाइज्ड असतात. ओके, sp2 हायब्रिडाइज्ड अरोमॅटिक रिंग मध्ये रूल आहे त्याचा, तुम्हाला दिलेला आहे. हा, विनोलिक हॅलाइड. इन विनोलिक हॅलाइड हॅलोजन ॲटम इज बॉन्डेड टू sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम डायरेक्टली. ओके, कार्बन ॲटम अँड ऑफ अॅलिफॅटिक चेन. आता ओपन चेन मध्ये हे सुद्धा एक अॅलिफॅटिक चेनच आहे. जे सायक्लिक जरी असेल तरी तिथं काय आहे? अरोमॅटिक नाही तो. आलं लक्षात? बाकी sp2 हायब्रिडाइज्ड एकच कार्बन आहे तिथं. इथं एक कार्बन आहे जो की तुमचा हॅलोजन कंटेन करतो. बाकी सगळे बॉन्डेड सिंगल बॉन्डेड आहे. sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम आहे. हे sp3 आहे, sp3. ओके, नेक्स्ट हॅलो अल्काइन. आता हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. अल्काइन म्हणल्यानंतर ट्रिपल बॉन्ड येतो. हायब्रिडायझेशन सुद्धा माहिती असेलच. किती आहे हायब्रिडायझेशन? कोणतं आहे? sp हायब्रिडायझेशन. ओके, बघा, व्हेन हॅलोजन ॲटम इज अटॅच्ड बॉन्डेड टू sp हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम इट इज कॉल्ड ॲज हॅलो अल्काइन. ओके, सिंपल. आणि नेक्स्ट अरिल हॅलाइड, जे की डायरेक्टली रिंगला अटॅच असते. डायरेक्टली अरोमॅटिक रिंगला. डायरेक्टली अटॅचमेंट कुठं आहे? तुमच्या याच्यात आणि याच्यात फरक आहे. सॉरी, कुठे गेलं ते? याच्यात आणि याच्यात फरक आहे. तुमचा हॅलोजन ॲटम sp3 कार्बन ॲटमला अटॅच आहे, sp3, आणि तो कार्बन ॲटम रिंगला अटॅच आहे. तो वेगळा क्लास आणि हा वेगळा क्लास. ओके, याचं नाव बेन्झिनिक हॅलाइड. ओके, आणि याचं नाव अरिल हॅलाइड. ओके, चलो नेक्स्ट. हे एक नाव आहे, फॉर्म्युला आहे. कॉमन नेम आणि आयुपीएसी नेम. बघा, कोणाला नाव दिलंय? CH2Cl2 मिथिलीन क्लोराइड. कॉमन नेम झालं त्याचं. आता इथं डायक्लोरो मिथेन. ओके, डायक्लोरो, 2 क्लोरीन आहे. मिथिलीन क्लोराइड. इथं फॉर्म्युला बघायचा, डायरेक्ट आयुपीएसी नेम बघायचं, डिराईव्ह करायचं. इथं तेवढं तुम्ही फक्त लक्षात ठेवू शकता. ठेवा, काय अडचण नाही, पण हे प्रिपेअर करा. प्रिपेअर आणि लक्षात ठेवणे याचा थोडासा फरक आहे. याला तुम्ही जास्त वेटेज द्या. कसंही करा, तुमच्या मनावर काही करा. तुम्ही कुठं लिहून ठेवा, पाठ करा, काही करा, पण हे मस्त असलं पाहिजे सगळ्यांना माहिती. नेक्स्ट, हे सगळ्यांना बघून घेऊ शकता तुम्ही चार्ट. उद्या येताना ते चार्ट तुमच्या वहीवर असला पाहिजे. हे सिंपल बेसिक चार्ट आहे. सगळे कंपाऊंड, सगळ्या टाईपचे कंपाऊंड आहे तिथं. टर्शियरी टाईपचे आहेत, प्रायमरी टाईपचे, अल्किन आहे, अल्काइन आहे, अरोमॅटिक रिंग आहे. ओके, सगळे असतील. हे चार्ट तुमच्या वहीवर उद्या सीईटीच्या वहीवर असला पाहिजे. बाकी नेक्स्ट नॉमेनक्लेचर आपण ते पहिलंच घेतलो आपण. ओके, ठीक आहे. आता डबल बघूया आपण नॉमेनक्लेचर ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. क्या हो रे? चलो, कॉमन नेम, आयुपीएसी नेम सगळ्यांना. आता कॉमन नेम काय आहे याचं? द कॉमन नेम ऑफ alkyl halide are derived by naming of alkyl group followed by the name of halogen and halide. Example, methyl iodide, tertiary butyl chloride. Tertiary butyl chloride कोणाला येते नाव? कंपाऊंड काढता येते? सांगा बरं मला. कंपाऊंड सांगा फक्त. कंपाऊंड tertiary butyl halide जे आहे, फॉर एक्झाम्पल कोणताही हॅलाइड असेल, क्लोराइड घ्या, ब्रोमाइड घ्या, कोणताही घ्या. tertiary butyl कसं काढू मी? कार्बनला 3 कार्बन अटॅच. व्हेरी गुड, 3 कार्बन अटॅच. मला सांगा हे काय आहे? टर्शियरी स्ट्रक्चर आहे. किती कार्बन आहेत? म्हणून ब्युटील. आलं लक्षात? 4 कार्बन आहेत म्हणून ब्युटील. टाइप कोणता आहे? क्लासिफिकेशन मध्ये टर्शियरी टाइप आहे. टर्शियरी टाइप कोणाला म्हणतात? एखाद्या कार्बन आयटमवर जर दुसरे 3 कार्बन आयटम अटॅच असतील तर तो टर्शियरी येतो. आलं लक्षात? क्वाटर्नरी कोणता होतो रे? क्वाटर्नरी क्लासिफिकेशन हे क्वाटर्नरी. निओपेंटेन आपण त्याचं नाव, कॉमन नेम काय म्हणतो याला? निओपेंटेन म्हणतो. निओपेंटेन का? 5 कार्बन आहेत आणि टाइप निओच आहे, म्हणजे एका कार्बन आयटमवर 4 कार्बन अटॅच आहे. आलं लक्षात? आता हे टर्शियरी ब्युटील क्लोराइड हे अशा पद्धतीचं. आलं लक्षात? याचं आयुपीएसी नेम सांगा बरं तुम्ही. याचा आयुपीएसी नेम
सांगा. 1 क्लोरो, व्हेरी गुड. 1 क्लोरो, हा 2,2 डाय मिथिल, डायमिथिल सॉरी 1,1 हा 1,1 हा चला 1,1 डायमिथिल इथेन. किती आहेत कार्बन तिथं अटॅच? 1 1,1 डायमिथिल इथेन. 1 क्लोरो 1,1 डायमिथिल इथेन. हे टर्शरी ब्युटिल क्लोराइड. इकडे काय नाव असेल कॉमन नेम मध्ये? टर्शरी ब्युटिल क्लोराइड. आलं लक्षात? ओके. नेक्स्ट पुढं इकडे समजा रे की चुप माना हिला रे. हा बघा प्रिपरेशन आहे. नेक्स्ट सांगू डबल काही अजून अडचण आहे कोणाला? सांगा. अडचण असेल तर इथंच वापस घेऊया आपण. हा नाव तुम्हाला हायड्रोजन डेरिव्हेटिव्हची डेफिनेशन समजली? काय म्हणते ते डेफिनेशन? हा मार्गड्यासारखं समजू नका, चालू आहे ते. हा हा सांगा, कोणी सांगा. हा हायड्रोजन ॲटम, व्हेरी गुड व्हेरी गुड. काय म्हणली ती ना? रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम बाय हॅलोजन ॲटम इन ॲलिफॅटिक और ॲरोमॅटिक कंपाऊंड्स. मराठी सांगू? समजली? हा हिंदी नाही, हिंदी आपली भारी आहे त्याच्यामुळे हिंदी नाही जमणार. प्रिपरेशन कसं प्रिपेअर करायचं बघा. आता फ्रॉम अल्कोहोल पासून आपल्याला हॅलोजन डेरिव्हेटिव्ह प्रिपेअर करायचं आहे. आलं लक्षात? ते नेक्स्ट बघा, उद्या बघा. द मोस्ट वाइडली यूज्ड मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड इज अ रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोक्सिल ग्रुप ऑफ एन अल्कोहोल बाय हॅलोजन ॲटम. सिंपल मेथड आहे. सिंपल फ्रॉम अल्कोहोल काय म्हणले? प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड इज रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोक्सिल ग्रुप. हायड्रोक्सिल ग्रुप म्हणजे OH ग्रुप डायरेक्टली रिप्लेस करायचा आणि काय ठेवायचं तिथं? तुमचा ऑफ एन अल्कोहोल बाय हॅलोजन ॲटम. जस्ट रिप्लेसमेंट. हे झालं तुमचं प्रिपरेशन. आता एखादी एक्झाम्पल घेऊया आपण. कोणताही एक्झाम्पल घेऊ. आलं लक्षात? कोणताही एक्झाम्पल इथे युजिंग बाय युजिंग. आता फर्स्ट घ्या अगोदर फर्स्ट मध्ये बघा. फर्स्ट वर आहे का? बाय युजिंग हॅलोजन ऍसिड और हायड्रोजन हॅलाइड यालाच यूज करू. डायरेक्ट काय केले? रिप्लेसमेंट केले. डायरेक्ट रिप्लेसमेंट आहे. लक्षात? डायरेक्ट रिप्लेसमेंट कोणाची? हायड्रोक्सिल ग्रुपची बाय दी हॅलोजन ॲटम. आता हॅलोजन ॲटम सोबत हायड्रोजन घेतलं, हायड्रोजन हॅलाइड घेतलं. ओके. नेक्स्ट बघा इकडे बघा एखादी रिएक्शन. कोणती रिएक्शन बघा. नेक्स्ट CH2 OH ओके हायड्रोक्सिल ग्रुपला प्लस HCl. ठीक आहे. रिएक्शन करा. जस्ट रिप्लेसमेंट कोणाचा आहे? Cl नी याला रिप्लेस करायचं. ओके. आलं लक्षात? जस्ट रिप्लेसमेंट इकडचा इकडं. आता फॉर्मेशन बघा. CH3 CH2 Cl प्लस H2O. हा OH आणि हा H मिळून H2O. ओके. आलं लक्षात? जस्ट आता नाव क्लोरो इथेन. आलं लक्षात? 1 क्लोरो इथेन. आलं लक्षात? 1 क्लोरो इथेन. जर इथे मी कंपाऊंड दुसरा दिला असता तर कार्बन स्केलेटोनवर त्याचं नाव असेल. ओके ओके लक्षात राहील. कोणाला अडचण आहे इकडे? हॅलो. सुटेबल कंडिशन अंडर सुटेबल कंडिशन काहीतरी कंडिशन असेल तिथं जे तुमचा हॅलोजन ॲटम कोणता आहे किंवा कंपाऊंड कोणता आहे, कार्बन स्केलेटन कसं आहे त्याच्यानुसार तिथं सुटेबल कंडिशन ठेवायची. ओके. नेक्स्ट सुटेबल कंडिशन मध्ये इथं बघा HCl असेल तर आपण काय ठेवलं असतं? ZnCl2 अनहायड्रस ZnCl. आता इथं त्याच्यानुसार आपण प्रायमरी सेकंडरी टर्शियरी इथं सुद्धा आहे.
सगळ्यात अगोदर काय होईल तर टर्शरी ग्रेटर दॅन सेकंडरी ग्रेटर दॅन प्रायमरी. हे MCQ ही ऑर्डर द ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी ऑफ अल्कोहोल्स विथ गिवन हॅलो ऍसिड्स इज हे ऑर्डर सगळ्यांना आली पाहिजे. सगळ्यात मोस्ट ऑफ द एक्झाम्पल याच्यामध्ये विचारला जातात सीईटी मध्ये हेच असते. तुम्हाला रिएक्शन कोणी तेवढं जास्त विचारत नाही पण ऑर्डर वगैरे विचार. तुमच्या MCQ मध्ये आपल्या कालच्या ऑर्डर होती आलं लक्षात. हा तुम्ही चुकलात हे मला माहिती आहे पण तुमचं सांगणं काम आहे की कालच्या सिंपल बऱ्याच लोकांचं चुकले 4-2 लोकांचं सोडून द्या बाकीचं इकडे लक्ष द्या. ही ऑर्डर बघा कोणत्या टाईपच्या कंपाऊंड मध्ये प्रायमरी होते कोणत्या टाईपच्या टर्शरी इज ग्रेटर दॅन सेकंडरी इज ग्रेटर दॅन. म्हणजे प्रायमरी मध्ये जास्त होणार नाही टर्शरी मध्ये सुरुवातीला टर्शरी टाईपचा असेल 3 टाईपचे जर कंपाऊंड असतील तर काय होते तिथं टर्शरी मध्ये अगोदर होईल सेकंडरी म्हणजे त्याच्यानंतर होईल त्याच्यानंतर प्रायमरी होते. ओके म्हणजे बघा इकडं जर इथं आपण Cl घेतला HCl घेतला असेल HCl तर इथं काय राहणार आहे ZnCl2 अनहायड्रस कंडिशन मध्ये अनहायड्रस मध्ये ही मोस्ट सुटेबल कंडिशन आहे. HCl साठी ही सुटेबल कंडिशन आहे बाकीसाठी तेवढं नाही. ओके नेक्स्ट काय म्हणाल तुम्ही टाइम झालं चल ठीक आहे. तुम्हाला मी काही एक्झाम्पल देतो ते करून आणा. ओके नेक्स्ट मी जनरल रिएक्शन देतो फक्त RCH2 एखादी एक्झाम्पल. नेक्स्ट या आजच्या ऐवजी हे ठेवायचं. ओके लक्षात राहील सगळ्याच्या. चल